हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण जे काही आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून डेली बेसिसवर PYQs ॲनालिसिस आपण म्हणजे सुरू केलेलं आहे, ज्या अंतर्गत आपण 10 प्रश्न पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने आपण रोज 10 प्रश्न आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेत विचारलेले आहेत त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. ओके, एकंदरीतच हे जे काही प्रश्न आहेत, जे काही PYQs आहेत, ते आपण आधी आपल्या जे काही टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच आपण सुरू केलेला आहे, ज्याच्यात आपण हे जे प्रश्न आहेत ते पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांचा सविस्तर आढावा आपण या ठिकाणी घेतो आहोत. मंडे टू फ्रायडे म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत आपण PYQs डिस्कस करतो आणि सॅटर्डेला अर्थात शनिवारी आपण चालू घडामोडी संदर्भाने जे काही आयोग ज्या पद्धतीने 15 प्रश्न विचारतोय त्या पद्धतीने आपण 15 प्रश्न फ्रेम करून त्या प्रश्नांचा ॲनालिसिस आपण करतो. ओके, सो त्या संदर्भाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळी प्लेलिस्ट देखील बनवलेली आहे. ओके, सो चालू घडामोडी संदर्भाने जे काही मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्नसंच आहेत ते आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे आणि या संदर्भात जे काही डेली PYQs बघत आहोत त्या संदर्भाने देखील वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे. सो तुम्ही आतापर्यंत जर बघितले नसेल तर ते नक्की जाऊन चेकआउट करा. सो सुरू करूयात. आता या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओत आपण डे 49 या अंतर्गत जे काही प्रश्न पॉलिटी अंतर्गत किंवा पॉलिटी या विषयाअंतर्गत विचारलेले होते ते आपण सविस्तर डिस्कस करूयात. पॉलिटी संदर्भाने किंवा राज्यशास्त्र अंतर्गत प्रश्नांची एकंदरीत 9वी सिरीज या ठिकाणी आपण बघणार आहोत. सो सुरू करूयात. आता जो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तो एकंदरीत जे काही 1919चा भारत सरकार कायदा आहे किंवा ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1999 अशा पद्धतीने 1919 अशा पद्धतीने आपण संबोधले जातो. सो त्यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट देखील म्हटलं जातो आहे. ओके, सो त्या संदर्भाने हे जे प्रश्न आहे ते आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017मध्ये विचारल्याचे दिसून येत आहे. प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अशा पद्धतीने आणि पर्याय एक चुकीचं विधान दिलेलं आहे. सो पर्याय एकमध्ये काय दिलेलं आहे की 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित होता काय. दुसरा पर्याय दिलेला आहे 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टने भारतीय विधानमंडळ हे द्विगृहात्मक रचनेत रूपांतरित झाले. त्यानंतर आहे तिसरा स्टेटमेंट दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. आणि चौथं जे आहे की राज्यघटनेच्या जवळपास 75% भाग हा 1935च्या कायद्याच्या पुनर्निर्मित रूप आहे. ओके, आता 1919चा जर आपण कायदा बघितला तर त्यामध्ये काय दिसून येतो, ज्याला आपण भारत सरकार अधिनियम 1919 अशा पद्धतीने म्हणत असतो. ओके, ही जी काही पहिली म्हणजे भारतीयांना जबाबदार शासन पद्धती देण्यासाठीची एक नवीन किंवा एक प्रकारचं इनिशिएटिव्ह किंवा पाऊल या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटिश गव्हर्नमेंटने सुरू केल्याचे दिसून येतो, ज्यामध्ये प्रांतांना काहीशा प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आले. वेगवेगळ्या ज्या काही विषय आहेत त्या विषयामध्ये प्रांतांना विशेष अधिकार देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. सोबतच जे वेगवेगळे ज्या तरतुदी आहेत ज्यामध्ये सिख असेल, भारतीय ख्रिश्चन असेल, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ प्रोव्हाइड करण्यात आलं. त्यानंतर देशात जे काही प्रथमच द्विगृहात्मक कायदे मंडळ देखील या ठिकाणी स्थापन झाल्याचे किंवा या कायद्याने स्थापन झाल्याचे दिसून येतो आहे. ओके, सो अशा प्रकारे म्हणजे 1919चा जो काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे तो लागू करण्यात आला आणि त्याची जी काही अंमलबजावणी आहे ते 1921 पासून सुरू व्हायला सुरुवात झाली. ओके, सो अंमलबजावणी कधीपासून किंवा अंमलात कधी आला ॲक्ट तर 1921ला. आता या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म कायदा म्हणून म्हटलं जातं आहे. मॉन्टेग्यू म्हणजे त्यावेळचे भारतमंत्री आणि जे काही लॉर्ड चेम्सफोर्ड आहेत ते त्यावेळचे भारताचे व्हाईसरॉय होते. ओके, सो म्हणूनच याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट देखील म्हटलं जातं आहे. ओके, सो पहिलं जे पर्याय आहे त्याच्यामध्ये 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित होता अशा पद्धतीने दिलेला आहे. सो ते बरोबर असणार आहे. त्यानंतर आहे दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. आता दुहेरी शासन पद्धती म्हणजे काय तर त्यामध्ये जे काही प्रांतीय विषय होते त्यामध्ये सोपी आणि राखीव अशा 2 पद्धतीत विभागणी करण्यात आलेली होती. ओके, आता सोपी खात्याचे जे काही होते म्हणजे जे काही स्थानिक प्रशासनासंदर्भात असेल, जे काही अतिमहत्त्वाचे जे खाते होते जे काही अतिमहत्त्वाचे जे विषय होते ते राखीव खात्यामध्ये होते आणि जे काही कमी महत्त्वाचे होते ते सोपीव खात्यामध्ये होते. जे सोपीव जे काही खात्यामध्ये जे काही विषय होते ते गव्हर्नर जे काही त्यावेळेसचे व्हाईसरॉय होते ते व्हाईसरॉय एक
मंत्रिमंडळ जी काही काउन्सिल होती त्यांना सल्ला देऊन त्या पद्धतीने ते त्या सोपीव खात्याचे जे काही कारभार आहे ते करत होते. आणि राखीव खात्यासंदर्भात काय दिसून येतं तर त्यासाठी एक विशेष काउन्सिल नेमण्यात आलेली होती आणि त्या काउन्सिलने सल्ला दिलेल्याप्रमाणेच व्हाईसरॉय निर्णय घेत असे. सो अशा पद्धतीने 2 स्टेजवर किंवा दुहेरी पद्धतीने शासन पद्धती चालत होती आणि म्हणूनच त्याला दुहेरी शासन पद्धती अशा पद्धतीने संबोधलं जातं आहे. ओके, सो तिसरं जे पर्याय दिलेलं आहे ते तिसरा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. राज्यघटनेच्या 75% जो भाग आहे तो 1935च्या कायद्याचे पुनर्निर्मित आहे का अशा पद्धतीने दिलेला आहे. जर आपण याआधी आपण वेळोवेळी जे काही संविधानाचे जे स्रोत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या तरतुदी आहेत ज्यामध्ये आपण बघितलेलं आहे की राज्यपालाचे जे पद आहेत ते असतील, लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी तरतूद आहे त्या संदर्भाने असतील किंवा एकंदरीत ज्या काही विशेष तरतूद आहे ते 1935च्या कायद्याने बऱ्यापैकी घेण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्या राज्यघटनेत जे काही तरतुदी आहेत, जे काही विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यापैकी 1935च्या कायद्यातून जवळपास 75% जो भाग आहे तो कॉपी पेस्ट करण्यात आला अशा पद्धतीने देखील टीका केल्या जात आहे. ओके, सो या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय देखील बरोबर असणार आहे. आता दुसरा पर्याय दिलेला आहे की 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टने म्हणजे 1935च्या भारत सरकार कायद्याने भारतीय विधिमंडळ किंवा विधानमंडळ द्विगृहात्मक रचनेत रूपांतरित झाले. द्विगृहात्मक म्हणजे काय तर ज्या पद्धतीने संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा आहे, राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे, तसे त्यावेळेस 1935च्या कायद्याने भारतातील जे काही विधानमंडळ आहे ते द्विगृहात्मक बनले का अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो या ठिकाणी 1935च्या कायदा नव्हे तर 1919च्या कायद्याने बनलेला आहे. सो या ठिकाणी चुकीचं जे पर्याय आहे ते पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, सो आपला या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, आता जे काही प्रांतीयांना जबाबदार शासन पद्धती देण्याचा जे काही उद्देश या ब्रिटिशांनी घातलेलं होतं त्यामध्ये प्रदेशांच्या वर जे काही ब्रिटिशांचे जे काही अर्थात केंद्र शासनाचे जे काही नियंत्रण होते ते शिथिल करण्यात आले काहीशा आणि प्रांतीयांना आपल्या विधिमंडळामध्ये किंवा त्या प्रांतीयांचे जे काही विधिमंडळ आहे त्यामध्ये त्या विषयावर कायदे करण्याचा काही बहुतांशी जो काही अधिकार आहे तो देण्यात आला. मात्र शासनाची रचना एक केंद्रीकृत किंवा एकसंध राहिल्याचे आपल्याला दिसून येतं. तरी देखील जी काही शासनाची जी काही जो केंद्र शासनाचा त्यावेळेचा जो काही केंद्रीय स्तरावरून जो काही प्रांतीय राज्यकारभार चालत होता त्याच्यावर नियंत्रण देखील अद्याप देखील प्रांतीयांना किंवा प्रांतांना पूर्णतः स्वातंत्र्य किंवा पूर्णतः निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अद्याप तरी मिळाल्याचे आपल्याला दिसून येत नाही. ते कोणत्या कायद्याने मिळालं तर 1935च्या कायद्याने प्रांतीयांना स्वातंत्र्य किंवा स्वायत्ता देण्यात आलेलं आहे. ओके, सो 1919च्या कायद्याने फक्त शिथिलता देण्यात आली होती काही म्हणजे जे काही प्रांतीय विषय आहेत त्यामध्ये कायदे करण्याचा. ओके, त्यानंतर आहे त्यात प्रांतीय विषयाची सोपी व राखीव अशा पद्धतीने करण्यात आली होती. या कायद्याने देशात प्रथमच द्विगृहात्मक म्हणजे द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आले ज्यामध्ये भारतीय विधान जी परिषद आहे त्याची जागा उच्च सभागृह. ओके, ज्या पद्धतीने लोकसभा किंवा उच्च सभागृह म्हणजे अद्याप अलीकडे आपण बघितलं तर राज्यसभेला केंद्र स्तरावर किंवा केंद्रामध्ये आपण राज्यसभेला उच्च सभागृह म्हणतो आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह. सो अशा पद्धतीने 2 स्तरावर किंवा द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आल्याचे दिसून येते. ओके, राज्य परिषद, ओके, उच्च सभागृह आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे विधान परिषद किंवा विधानमंडळ. सो अशा पद्धतीने विधिमंडळाचे 2 द्विगृही कायदेमंडळात किंवा द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आल्याचे दिसून येतं. सोबतच शीख, त्यानंतर भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन या लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची देखील उपलब्ध किंवा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद या कायद्याने करण्यात आलेली होती. याआधी 1919चा जे काही मोर्लेमेंटो ॲक्ट होता त्या अंतर्गत पहिल्यांदाच सांप्रदायिक जी काही प्रतिनिधित्व आहे त्या अंतर्गत मुस्लिमांना पहिल्यांदा स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद होती. मात्र आता ते एक्सटेंड करून 1919च्या कायद्याने शीख आणि भारतीय ख्रिश्चन सोबतच अँग्लो इंडियन आणि युरोपियन जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची तरतूद करण्यात आली. त्यानंतर लंडनमध्ये म्हणजे जे काही ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांचे नवे कार्यालय स्थापन करण्यात आले. सोबतच या भारतीय उच्चायुक्तांच्या म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेटचे नवे कार्यालय लंडन या ठिकाणी सुरू करण्यात आले आणि जे काही भारत मंत्री होते त्याचे जे काही कामे होते त्या सेक्रेटरी ऑफ स्टेटकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे देखील तरतूद यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 चुकीचे स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते असा एकंदरीत प्रश्न PSI मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो. N. गोपालस्वामी अय्यंगार, दुसरा आहे मोहम्मद सादुल्ला, तिसरा पर्याय आहे सच्चिदानंद सिन्हा आणि चौथा जे आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. सो जर आपण
मसुदा समिती संदर्भात बघितलं जर आपण जेव्हा आपण अभ्यासतो तर काय दिसून येतं, तर सर्वात महत्त्वाची समिती, कारण संविधान लिहिण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आलेली होती आणि म्हणूनच या समितीला सर्वात महत्त्वाची समिती म्हटलं जातो. याची जी काही स्थापना आहे ती कधी झालेली आहे, तर 29 ऑगस्ट 1947 रोजी झाल्याचे दिसून येतो आहे. आता यामध्ये जे काही सदस्य आहे त्यामध्ये काय दिसून येतात, तर 7 सदस्य, ओके, अध्यक्ष मिळून असे 7 सदस्य त्यावेळेस या मसुदा समितीमध्ये होते. कोणकोणते सदस्य होते, तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲज अ चेअरमॅन किंवा चेअरपर्सन म्हणून ते या समितीमध्ये अध्यक्षपदी त्यांनी भूषवलेलं होतं. त्यानंतर आहे एल गोपालस्वामी अय्यंगार. त्यानंतर तिसरे जे सदस्य होते त्यामध्ये अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. चौथे सदस्य कोण होते, के एम मुन्शी. पाचवे डॉक्टर सय्यद मोहम्मद सादुल्ला. सहावे एन माधवराव. जे काही बी एल मित्तल आहे, ओके, बी एल मित्तलच्या जागी एन माधवराव आलेले होते. आणि सातवे जे सदस्य होते त्यामध्ये टी टी कृष्णम्माचारी, डी पी खैतान यांचं जे काही निधन झाल्याच्या नंतर टी टी कृष्णम्माचारी त्यांनी रिप्लेस केलेलं होतं, ओके, डी पी खैतान यांना. सो अशा पद्धतीने 7 सदस्य या ठिकाणी नाव बाय हार्ट लक्षात ठेवा. 7 सदस्य होते, ओके. स्थापना कधी झाली, 29 ऑगस्ट 1947. आणि याने जो काही पहिला मसुदा आहे तो पहिला मसुदा फेब्रुवारीमध्ये 1948 प्रकाशित केला. तर दुसरा मसुदा जो आहे ते ऑक्टोबर 1948 प्रकाशित केल्याचे दिसून येतो आहे, ओके. सो अशा पद्धतीने जर आपण पर्याय बघितलं तर पर्याय क्रमांक 3 सच्चिदानंद सिन्हा हे या मसुदा समितीचे सदस्य नव्हते. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील किंवा भारतीय राज्यघटनेची जी काही संघराज्यात्मक वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये खालीलपैकी कोणते जे काही पर्याय आहेत ते वैशिष्ट्य नाही, अशा पद्धतीने प्रश्न AMRV, ओके, असिस्टंट मोटर व्हेकल जे काही परीक्षा होते, ओके. सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणती संघराज्यात्मक वैशिष्ट्ये नाही, अशा पद्धतीने प्रश्न आहे. एकच राज्यघटना. दुसरा ब पर्याय दिलेला आहे, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व. क स्टेटमेंट दिलेलं आहे, एकात्मिक न्यायव्यवस्था. ड स्टेटमेंट आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था. ई स्टेटमेंट आहे, अखिल भारतीय सेवा. आणि फ जे स्टेटमेंट आहे त्याच्यात दिलेलं आहे, आणीबाणीच्या तरतुदी. सो आपल्याला जे काही संघराज्य पद्धती आहे ते संघराज्य पद्धती संदर्भात जे काही वैशिष्ट्य आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, ओके. आता संघराज्य पद्धती म्हणजे काय, तर ज्यामध्ये राज्य आणि केंद्र अशा दोन्ही ज्या काही सरकार आहेत त्यांच्याकडे विशेष अधिकार प्राप्त होतात. त्यांना आपल्या पद्धतीने जे काही कारभार आहे किंवा जे काही अधिकार आहे ते आपले अधिकार बजावू शकतात. त्याला संघीय पद्धती म्हणतात, ओके. आणि एकात्म पद्धती म्हणजे जे काही राज्यांचा जो अधिकार आहे तो केंद्रामार्फत किंवा राज्यांचं जो नियंत्रण आहे तो केंद्रामार्फत असतो, ओके. एकंदरीत केंद्र शासन ज्या पद्धतीने निर्णय देईल किंवा नियंत्रण करेल त्या पद्धतीने राज्यांना ते जे निर्णय आहेत किंवा नियम आहेत ते फॉलो करावं लागतं. सो त्याला एकात्म वैशिष्ट्य म्हणतात. आता यामध्ये संघीय पद्धतीमध्ये काय दिसून येतं, तर जे काही वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये लिखित राज्यघटना, दुहेरी शासन व्यवस्था. तिसरं आहे त्यानंतर द्विसदनवाद म्हणजे द्विगृही कायदेमंडळ असणे. चौथा आहे अधिकारांचे विभाजन. पाचवा आहे राज्यघटनेचे सर्वोच्चत्व. त्यानंतर ताठर संविधान आणि स्वतंत्र न्यायपालिका. याआधी आपण हे जे काही आहे त्यांचे वैशिष्ट्य आपण डिस्कस केलेलं आहे, ओके. ताठर संविधान असला तर केंद्र शासनाला लगेच त्यामध्ये बदल करता येणार नाही, ओके. राज्यांसंदर्भात एखादी तरतूद असेल सो त्यामध्ये लगेच बदल करता येणार नाही. मात्र ताठर संविधान आपली भारतीय राज्यघटना ताठर आहे का, तर नाही. तर दोन्हींचा ताठर आणि अतिशय लवचिक नाही आहे, तर दोन्हीचा मध्य अशा पद्धतीने साधल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एकात्म वैशिष्ट्यामध्ये मजबूत केंद्र, एकच राज्यघटना, विनाशी राज्य, आणीबाणीच्या तरतुदी आहेत, एकल नागरिकत्व आहे, ओके. अखिल भारतीय सेवा, ओके. इंडियन जे काही सिव्हिल सर्व्हिस आहे त्या अंतर्गत IPS IAS जे काही पदं आहेत ते. राज्यपालांची नियुक्ती, ओके. केंद्राद्वारे राज्यपालांची नियुक्ती हे देखील एकात्म वैशिष्ट्य आहे ज्याद्वारे केंद्र राज्यामध्ये नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. त्यानंतर हा एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. जर एकात्मिक न्यायव्यवस्था असेल तर ते केंद्र स्तरावर असते. त्यानंतर जे काही दुय्यम न्यायालय आहेत ते त्याखाली असतात, ओके. जे आपण अलीकडे बघतो आहोत ज्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट अशा पद्धतीने हेरार्की डेव्हलप झालेले आहे, ओके. सो आता या प्रश्नात दिलेलं आहे की संघराज्यात्मक वैशिष्ट्य नाही. संघराज्यात्मक वैशिष्ट्य नाही म्हणजे काय, तर ते एकात्म वैशिष्ट्य आहेत, ओके. आधी आपल्याला संघराज्यात्मक वैशिष्ट्य कोणते आहेत ते बघावं लागेल आणि त्यामधून आपल्याला ते जे पर्याय आहेत ते आपण एलिमिनेट करूयात, ओके. सो एकच राज्यघटना कोणती वैशिष्ट्य आहे, तर युनिटरी आहे, ओके. सो हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य नाही. राज्यघटनेचे श्रेष्ठत्व हे सर्वोच्च संघराज्य पद्धतीचे वैशिष्ट्य आहे का, सो ब जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे कारण ते संघराज्य पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी एकात्म
वैशिष्ट्य आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे संघराज्यात्मक वैशिष्ट्य नाही म्हणजे एकात्मक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं होतं. सो जर ब आपण स्टेटमेंट वगळलं तर आपल्याला पर्याय मिळून जातो. सो या ठिकाणी ब आहे. परत या पर्यायात दिलेलं आहे आणि परत या पर्यायात देखील दिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 3 अ, क, इ, फ हे एकात्म वैशिष्ट्य आहेत, म्हणजे संघराज्यात्मक वैशिष्ट्य नाहीत. ओके, एकच राज्य घटना असली तर ते एकात्म वैशिष्ट्य दिसून येतात. एकात्मिक न्यायव्यवस्था आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था हे जे आहेत ते स्वतंत्र न्यायव्यवस्था कुठं दिसून येतं तर संघीय व्यवस्थेमध्ये. ओके, सो ड देखील या ठिकाणी संघराज्यात्मक वैशिष्ट्य असणार नाही. ओके, हे देखील संघराज्यात्मक वैशिष्ट्य असणार नाही. अखिल भारतीय सेवा संघराज्यात्मक वैशिष्ट्य नाहीत. त्यानंतर आहे आणीबाणीच्या तरतुदी. अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. आता जे काही वेगवेगळे जे काही तत्ववेत्ते होते, ओके, राज्यशास्त्रज्ञ, त्यांनी वेगवेगळे जे काही स्टेटमेंट केलेलं होतं भारतीय संघराज्य पद्धती त्या संदर्भात दिलेलं आहे. त्यावर जोड्या लावा स्वरूपात देखील आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. सो ते तुम्ही नंतर वाचून घ्याल. ओके, पुढे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नात काय दिलेलं आहे की समितीच्या शिफारशीवरून, कोणत्या समितीच्या शिफारशीवरून अनुच्छेद 371(2) अंतर्गत महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. अशा पद्धतीने प्रश्न फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. JVP कमिटी, संयुक्त महाराष्ट्र समिती, तिसरा पर्याय आहे महागुजरात जनता परिषद आणि चौथं जे आहे गोविंद वल्लभ पंत समिती. सो कोणत्या समितीच्या अहवालानुसार किंवा शिफारशीवरून जे काही अनुच्छेद 371 आहे त्यामध्ये महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता आपण जर बघितलं की भारतीय राज्यघटनेचे जे काही कलम 371 ते 371 जे, ओके, सो जे काही भारतीय राज्यघटनेचे 371 आणि 371 जे असे जे काही कलम आहेत त्यामध्ये आणि ते भाग 21 मध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, ज्यात महाराष्ट्र आहे, गुजरात, नागालँड, आसाम आहे, त्यानंतर आहे आंध्र प्रदेश, मणिपूर, ओके, तेलंगणा, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटक अशा 12 राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहे. सो लक्षात ठेवा, भाग 21 मधील कलम 371 ते 371 जे अंतर्गत 12 राज्यांसाठी जे काही विशेष तरतुदी या संविधानाच्या या भागात करण्यात आलेला आहे. ओके, आता 371 अन्वये जर आपण बघितलं तर त्यामध्ये काय दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या राज्यपालांवर आणि गुजरातच्या राज्यपालांवर विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. ओके, आणि ही जबाबदारी कोणी दिलेली आहे तर या संदर्भात जो काही अधिकार आहे तो राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे की राष्ट्रपती ठरविल ते अधिकार राज्यपालांना या महाराष्ट्राच्या विकासासाठी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही विकास मंडळे स्थापन करण्याचे आहेत किंवा गुजरातचे जे काही प्रदेश आहेत ज्यामध्ये कच्छ, सौराष्ट्र या ठिकाणी विकास मंडळे स्थापन करता येईल अशा पद्धतीने निर्देश राष्ट्रपती राज्यपालांना देऊ शकतो. ओके, सो आता ही जी काही 371 अंतर्गत विशेष तरतुदी महाराष्ट्र आणि राज्यपालांसंदर्भात दिलेली आहे ती त्यामध्ये काय काय दिलेलं आहे की विदर्भ, मराठवाडा आणि जे काही उर्वरित महाराष्ट्र आहे, सोबतच गुजरातच्या बाबतीत सौराष्ट्र, कच्छ आणि जे काही उर्वरित गुजरात आहे त्यासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावी. ओके, राज्यपालाने स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावी अशी तरतूद दिलेली आहे. ओके, आणि त्या संदर्भात जो काही अहवाल आहे कामकाजाचा तो दरवर्षी विधानसभेत ठेवला जाईल. सोबतच वरील क्षेत्रावरील विकासासाठी विकास निधी देखील उपलब्ध केला जाईल अशा पद्धतीने दिलेला आहे. तंत्र शिक्षण असेल, व्यावसायिक प्रशिक्षणासंदर्भात जे काही सोयीसुविधा आहेत ते या भागातील जे काही विकास मंडळ आहे त्या स्वतंत्र विकास मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत त्यांना प्रोव्हाइड केल्या जाईल अशा पद्धतीने तरतूद दिलेली आहे. जर आपण गोविंद वल्लभ पंत समिती संदर्भात बघितलं तर काय दिसून येतं की विविध राज्यांच्या मागण्यासाठी जेव्हा 1953 मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आले आणि त्यांनी जो काही अहवाल दिलेला होता आणि त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी त्यावेळेस संसदेमध्ये तो अहवाल मांडण्यात आला. कोणाद्वारे मांडण्यात आले तर त्यावेळेचे जे काही गृहमंत्री होते, ओके, गोविंद वल्लभ पंत. सो या गोविंद वल्लभ पंतच्या अध्यक्षतेखाली तो अहवाल संसदेमध्ये चर्चेस आला. त्यानंतर त्यामध्ये काही शिफारशी देखील या गोविंद वल्लभ पंत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. सो या समितीने केलेल्या आहेत आणि त्यामध्येच महाराष्ट्र आणि गुजरात या संदर्भाने जे काही अनुच्छेद 371 अंतर्गत जे काही तरतुदी दिलेल्या आहे, ओके, सो त्या संदर्भात काही मॉडिफिकेशन करण्याची शिफारस या समितीने केलेली होती. ओके, सो गोविंद वल्लभ पंत समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या अशा पद्धतीने या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आता गोविंद वल्लभ पंत संदर्भात जर आपल्याला ॲडिशनल माहिती जर बघायचं झालं तर गोविंद वल्लभ पंत हे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. ओके,
सो पहिले मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे होते. त्यानंतर केंद्रामध्ये ते गृहमंत्री देखील पद भूषवल्याचे आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्य सेनानी होते. 1957मध्ये त्यांना सर्वोच्च नागरिक सन्मान अर्थात भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे दिसून येतात. ओके. सो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्यासंदर्भाने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय आहे तर ASO मुख्य परीक्षा 2017मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने नागरिकांचे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले का? ब स्टेटमेंट आहे. 2002मध्ये जी काही 86वी घटनादुरुस्ती झालेली होती त्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची जी संख्या आहे ती 11 झाली. आणि क स्टेटमेंट आहे मूलभूत कर्तव्यांची शिफारस संतनन समितीने केली होती. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे? ओके. फक्त अ आणि ब बरोबर, फक्त ब आणि क बरोबर, फक्त अ आणि क बरोबर की अ ब क तीनही बरोबर. आता 42व्या घटनादुरुस्ती 1976 अंतर्गत मूलभूत कर्तव्यांची जी काही मूलभूत कर्तव्य हे जे काही तरतूद आहे ते आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके. सुरुवातीला ज्यावेळेस आपले जे काही संविधान तयार झाले त्यावेळेस मूलभूत कर्तव्याचा समावेश मूळ राज्यघटनेत करण्यात आलेला नव्हता. ओके. सो 1976मध्ये 42वी जी घटनादुरुस्तीद्वारे ही जी काही मूलभूत कर्तव्य ही तरतूद आहे ते समावेश करण्यात आले. आणि कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार. ओके. सो या स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42व्या घटनादुरुस्ती कायद्याने राज्यघटनेमध्ये भाग 4 आणि त्यासाठी नवीन कलम 51 जोडण्यात आला आणि त्याअंतर्गत 10 मूलभूत कर्तव्यांची समावेश किंवा 10 मूलभूत कर्तव्य या कर्तव्यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आल्याचे दिसून येतो. ओके. आता जी काही स्वर्णसिंग समिती गठीत झालेली होती त्यांनी 8 प्रकारचे मूलभूत कर्तव्याची शिफारस केलेली होती. ओके. ज्यामध्ये वेगवेगळे शिफारसी. सो त्यापैकी काही तरतुदी स्वीकारल्या गव्हर्नमेंट, मात्र जे काही त्यांनी केलेल्या जे काही 3 शिफारशी आहेत त्यांनी जे काही सरकार आहे ते त्यांनी अमान्य केल्या. त्यामध्ये कोणत्या शिफारशी अमान्य केलेल्या आहेत की मूलभूत कर्तव्याचे जर पालन न केल्यास अशा वेळेस नागरिकांना दंड ठोठावण्यात यावा अशा पद्धतीची जी तरतूद आहे ते या मूलभूत कर्तव्य अंतर्गत शिफारस त्यांनी केलेली होती. ओके. त्यानंतर आहे असा दंड किंवा शिक्षेची तरतूद करणाऱ्या कायद्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही अशा पद्धतीने केलेली होती. आणि कर न भरणे किंवा कर भरणे हे देशाचे कर्तव्य असावे अशा पद्धतीची देखील शिफारस या स्वर्णसिंग समितीने मूलभूत कर्तव्यात करावा अशा पद्धतीची गव्हर्नमेंटकडे शिफारस केलेली होती. मात्र हे तीनही शिफारस वगळता बाकी ज्या 8 शिफारशीपैकी 3 शिफारशी वगळल्या आणि 5 शिफारशी आणि त्यामध्ये काही नवीन शिफारशी देखील गव्हर्नमेंटने आपल्याकडून ॲड करून असे 10 जे काही मूलभूत कर्तव्य आहे ते 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्याने आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलं. आणि जे काही 11वे जे काही मूलभूत कर्तव्य आहे ते 86व्या घटनादुरुस्ती 2002मध्ये जी काही 86वी घटनादुरुस्ती झालेली होती. ओके. ज्यामध्ये शिक्षणासंदर्भात जी तरतूद आहे त्या मूलभूत कर्तव्याचा समावेश या भारतीय राज्यघटनेमध्ये 86व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. ओके. सो या ठिकाणी जे पर्याय दिलेला आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. मात्र क जे आहे संतनम समिती आहे का तर स्वर्णसिंग समिती. सो क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. सो पर्याय क्रमांक अ आणि ब या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे संविधान किंवा संविधान दुरुस्ती प्रकरण. आणि जे काही मूलभूत कर्तव्यासंदर्भाने हे आपण बघितलं ते आपल्या चॅनलवर जे काही पॉलिटी संदर्भात जी काही प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आपण हे सविस्तर बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे अनुच्छेद 368 अंतर्गत संसद किती पद्धतीने संविधानात दुरुस्ती करू शकतो अशा पद्धतीने एक्साइज मेन्स 2022मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. पर्याय 1 मध्ये दिलेला आहे 3, पर्याय क्रमांक 2 पद्धतीने, पर्याय क्रमांक 3 4 पद्धतीने की पर्याय क्रमांक 4 नुसार 1 पद्धतीने म्हणजे एका पद्धतीने. सो कोणत्या किती प्रकारे आपण भारतीय राज्यघटनेच्या जी काही कलम 368 आहे त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो. सो जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 जे काही कलम बघतो जे की भारतीय राज्यघटनेत भाग 20 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये काय प्रोव्हिजन दिलेलं आहे की भारतीय राज्यघटनेत जेव्हा सुधारणा घडवायची असेल सो त्या संदर्भाने जे काही घटनात्मक अधिकार आहे ते संसदेला दिलेलं आहे. ओके. संसद आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून भारतीय राज्यघटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालू शकतो, बदल करू शकतो किंवा ते जे काही तरतूद आहे ते रद्द करू शकतो. मात्र जे काही बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे ओके ज्याला BSD डॉक्ट्रिन म्हटलं जातो. सो बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिननुसार असलेलं जे काही केशवानंद भारती खटल्यात मूलभूत संरचना हे जे काही तत्व स्वीकारले त्याच्यात मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही.
ओके, संसद दुरुस्ती करू शकणार नाही अशा पद्धतीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. ओके, आता 368 मध्ये दोन प्रकारच्या सुधारणांची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये संसदेच्या विशेष बहुमताने हे एक पद्धतीने आणि दुसरी पद्धत काय आहे तर संसदेच्या विशेष बहुमताने प्लस अर्ध्यापेक्षा जास्त किंवा किमान अर्ध्या राज्यांची संमतीने, ओके, साध्या बहुमताच्या संमतीने अशा पद्धतीने दोन प्रकारे 368 कलमांमध्ये बदल करता येतो. ओके, मात्र जे भारतीय घटनेतील जे काही तरतुदी आहे त्याच्यामध्ये साध्या बहुमताने, म्हणजे ज्या पद्धतीने संसदेमध्ये एखादा सामान्य कायदा करायचा असतो त्या पद्धतीनेच भारतीय राज्यघटनेच्या काही तरतुदी आहेत ते साध्या बहुमताने त्याच्यामध्ये बदल करता येतो. ओके, आणि त्यांचा समावेश या 368 अंतर्गत होत नाही. ओके, त्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 अंतर्गत राज्यघटनेतील सुधारणा मानल्या जात नाही. ओके, जर सर्वसाधारणपणे विचारलं की किती पद्धतीने आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करता येतो तर 3 पद्धतीने: साध्या बहुमताने, विशेष बहुमताने आणि विशेष बहुमताने प्लस निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाच्या संमतीने. मात्र 368 अंतर्गत विचारलं की किती पद्धतीने बदल करता येतो तो फक्त आहे 2 पद्धतीने. ओके, संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्या राज्य आहे त्यांच्या विधिमंडळाच्या मंजुरीने किंवा जे काही विधानसभा आहे त्या विधानसभाच्या संमतीने बदल करता येतो. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य असणार आहे, कारण या ठिकाणी कलम 368चा संदर्भ घेऊन प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे 7वा प्रश्न. आता जे काही राष्ट्रपती संदर्भाने अध्यादेश काढण्याचा किंवा वटहुकूम काढण्याचा जो अधिकार आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. ओके, स्टेटमेंट काय दिलेलं आहे की अयोग्य हेतू या आधारावर, म्हणजे मॅलाफाईड इन नेचर या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो काय. स्टेटमेंट दिलेलं आहे अन्य विधी नियमाप्रमाणे, म्हणजे ज्या पद्धतीने संसदेमध्ये एखादा कायदा पारित करण्यात येतो आणि तो कायदा पारित झाल्यानंतर त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह लागू करता येतो, त्या पद्धतीने या वटहुकूमला देखील गतकाळापासून अर्थात रेट्रोस्पेक्टिव्ह लागू करता येतो का. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय तर समजा आजची तारीख किती आहे तर आज 30 एप्रिल आहे. सो 30 एप्रिलच्या आधी, म्हणजे आज जर कायदा पास झालेला असेल तर ते 30 एप्रिल म्हणजे आपण त्याला 1 जानेवारी 2024 पासून देखील लागू झालं अशा पद्धतीने ते रेट्रोस्पेक्टिव्ह किंवा गतकाळापासून लागू झालं अशा पद्धतीने ते घोषित करू शकतो किंवा ते एकंदरीत अंमलात आणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने गट काळापासून लागू होतो का. हो, नक्कीच. आणि त्यानंतर आहे जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता नाही आहे किंवा येत नाही. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ब क ड की ब क. आता जर भारतीय राज्यघटनेच्या जे काही कलम 123 आहे ते 123 कलमांतर्गत राष्ट्रपतींना वटहुकूम किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ओके, अध्यादेश काढण्याचा अधिकार का देण्यात आलेला आहे तर ज्यावेळेस संसदेचे किंवा राज्य विधिमंडळाच्या आपण केंद्र संदर्भाने बघतो आहोत. सो कलम 123 अंतर्गत राष्ट्रपतींना जो अध्यादेश काढण्याचा अधिकार जो देण्यात आलेला आहे त्यामध्ये काय स्पष्ट केलेलं आहे की ज्यावेळेस संसदेचे अधिवेशन सुरू नसेल किंवा एखादी लोकसभा बरखास्त झालेली असेल आणि अशा वेळेस देशासाठी एखाद्या तातडीची गरज भागली किंवा तातडीच्या विषयावर कायदे करण्यासंदर्भाची निकड भासली असेल, सो अशा वेळेस राष्ट्रपती आपल्या या 123 कलमाचा वापर करून ती तात्पुरती गरज किंवा तात्पुरता कायदा करण्याची जी काही गरज आहे ती पूर्ण करता येऊ शकतो. अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती आपल्या या भारतीय संविधानात देण्यात आलेली आहे. ओके, कलम 123 अंतर्गत. आता अति आवश्यक असलेल्या परिस्थितीचे समाधान करण्यासाठी ओके आणि तात्काळ कारवाई करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती अशा पद्धतीचे अध्यादेश काढू शकतात. ओके, मात्र ते कुठल्याही पद्धतीचे, म्हणजे त्यांना वाटेल तशा पद्धतीने तो अध्यादेश लागू करता येणार नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीच्या समाधानावर ओके दुर्भावनेच्या आधारावर काढलेले किंवा दुर्भावना म्हणजे काय तर अयोग्य हेतू, समजा आता राष्ट्रपतींना वाटलं, राष्ट्रपती इन द सेन्स की राष्ट्रपती कोणाच्या नियंत्रणाखाली, म्हणजे राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात, मात्र वास्तविक प्रमुख कोण असतात तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. सो पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ म्हणतील किंवा त्यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रपतींना सल्ला देतील त्या पद्धतीने राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. सो अशा वेळेस जे काही पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ जे एक्झिक्युटिव्ह आहे त्यांचं जे काही त्यांच्या मनमानीपणावर लगाव आणण्यासाठी किंवा त्या मनमानीपणावरला आळा घालण्यासाठी म्हणून जर अशा वेळेस जर राष्ट्रपतींनी अध्यादेश काढलेला असेल तर त्याला
सुप्रीम कोर्टाद्वारे चेक केला जाऊ शकतो. ओके. सो हे जे काही प्रकरण आहे कुपर प्रकरण, सो त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सो दुर्भावनेच्या आधारावर म्हणजे मॅलिफाईड नेचरवरून तो एखादा अध्यादेश काढलेला आहे का, किंवा एखादा कायदा दडपण्यासाठी, किंवा एखाद्या पार्टीला किंवा एखाद्या जनतेवर तो दडपशाही आणण्यासाठी अशा पद्धतीने तो अध्यादेश काढला गेलेला आहे का, अशा पद्धतीने रिचेक करू शकतो. ओके. सो चेक्स अँड बॅलन्स पद्धतीने आपली जी काही न्यायव्यवस्था आहे ते वर्क करत असते. आता या संदर्भाने हे जे 1970च्या निर्णयानंतर 1975मध्ये काय केलं, तर जी काही गव्हर्नमेंट होती, काँग्रेस गव्हर्नमेंट, यांनी 38व्या घटनादुरुस्तीने एक नवीन क्लॉज किंवा एक नवीन आपल्या भारतीय संविधानामध्ये तरतूद करण्यात आली, ज्या अंतर्गत राष्ट्रपतींचे समाधान अंतिम असेल अशा पद्धतीने आणि निर्णायक असेल. ओके. आता राष्ट्रपतींचे समाधान अंतिम असेल म्हणजे काय, तर न्यायव्यवस्थेच्या हस्तक्षेपाला पूर्णतः या वटहुकूम काढण्याच्या प्रक्रियेतून दूर करण्यात आलेलं आहे. ओके. सो न्यायालयीन पुनरावलोकनाच्या जे काही पलीकडे या कायद्याला किंवा राज्यघटने किंवा अध्यादेश जो काढण्याचा अधिकार आहे त्याला हिरावून घेण्यात आलेलं होतं. मात्र 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीने परत जे काही जी तरतूद आहे 1975 अंतर्गत 38व्या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती ती काढून टाकण्यात आली, आणि राष्ट्रपतींचे जे समाधान आहे किंवा राष्ट्रपतींचे जे काही अंतिम समाधान जी तरतूद आधी होती ते दुर्भावनेच्या आधारावर म्हणजे अयोग्य हेतूच्या आधारावर न्यायालयात चेक करता येऊ शकतो अशा पद्धतीने तरतूद या ठिकाणी करण्यात आल्याचे दिसून येतो. ओके. ही जी काही तरतूद आहे किंवा ही जी काही अध्यादेश आहे ते पूर्वलक्षी देखील असू शकतो, की ज्या पद्धतीने सामान्य कायदा पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह गतकाळापासून लागू करता येतो, त्याच पद्धतीने हे देखील पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येतो. ओके. आता मात्र अध्यादेश काढताना एक खबरदारी घेतली पाहिजे. राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीसाठी अध्यादेश जारी करता येत नाही. ओके. लक्षात घ्या, राज्यघटनेच्या घटनादुरुस्ती कायद्यासाठी अध्यादेश जारी करता येत नाही, तर त्यासाठी प्रॉपर जे काही संसदेमध्ये जे प्रोसिजर अवलंबिली जाते 368 अंतर्गत त्याचाच वापर करून अध्यादेश म्हणजे जे काही राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येतो. ओके. सो या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे त्यात दिलेलं आहे की राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. सो स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ओके. सर्वसाधारणपणे जे काही अध्यादेश आहे ते साधारणतः 6 महिन्यापर्यंत असतो किंवा जास्तीत जास्त 6 आठवडेपर्यंत ते लांबू शकतो. ओके. म्हणजे 6 आठवडे एकदा अध्यादेश लागू झाला तर 6 आठवड्याच्या आतमध्ये 6 वीकच्या आतमध्ये त्या अध्यादेशाला संसदेच्या किंवा जर संसदेमध्ये लोकसभा बरखास्त असेल तर राज्यसभेची मंजुरी मिळणं गरजेचं आहे. मात्र त्या अधिवेशना मिळण्यासाठी 6 महिन्याचं एकंदरीत ड्युरेशन दिलेलं आहे. सो 6 महिने ते 6 आठवडे इतका लांबू शकतो अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. सो अ, ब, क तीनही जे स्टेटमेंट आहेत ते या ठिकाणी योग्य आहेत असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न. योग्य स्टेटमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. स्टेटमेंट काय आहे की राज्यामध्ये मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह 12 पेक्षा कमी असू नये. स्टेटमेंट काय दिलेलं आहे की अनुच्छेद 168 नुसार राज्यपाल हा विधिमंडळाचा एक भाग आहे. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे? कथन अ बरोबर, कथन ब बरोबर, कथने अ आणि ब बरोबर, कथने अ आणि ब चुकीचे. जर 164चा आपण विचार केला, कलम 164 अंतर्गत मंत्र्यांसंदर्भाने वेगवेगळे जे काही तरतूद करण्यात आलेले आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतील आणि मुख्यमंत्री इतर मंत्र्यांच्या नेमणुकीसंदर्भाने ज्या मंत्र्यांची किंवा ज्या सदस्यांची शिफारस करतील त्या पद्धतीने राज्यपाल इतर मंत्र्यांची नेमणूक करतील. सोबतच एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यासह एकूण मंत्र्यांची संख्या राज्य विधिमंडळाच्या एकूण मंत्र्यांच्या सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. म्हणजेच काय, तर जे काही राज्य समजा आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जी काही विधानसभेची जी सदस्य संख्या आहे 288. सो 288चं जर आपण 15% जर काढलं तर त्यापेक्षा जास्त असणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. आणि किंवा 12पेक्षा कमी असणार नाही. ओके. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. सो 12पेक्षा कमी असणार नाही आणि 15% पेक्षा जास्त असणार नाही. ओके. विधानसभेच्या जी काही सदस्य संख्या आहे त्याच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. ही जी काही तरतूद आहे ती 2003च्या 91व्या घटनादुरुस्ती अंतर्गत जोडण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ राज्य विधानसभेला जबाबदार असेल हे 164 अंतर्गत दिलेलं आहे. आणि जो मंत्री किंवा जो एखादा सदस्य जो विधिमंडळाचा सदस्य नाही अशाला मंत्रिपद भूषवलेलं असेल सो त्याला सलग 6 महिने जर तो मंत्रिमंडळाचा किंवा विधानमंडळाचा सदस्य जर झालेला नसेल तर अशा वेळेस त्याचे मंत्रिपद जाऊ शकतो. ओके. हे कलम 164 अंतर्गत दिलेलं आहे.
168 अंतर्गत काय दिलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल आणि त्यात राज्यपाल आणि 2 सभागृहे असतील. ओके. सो विधिमंडळ कशापासून बनलेलं असेल तर राज्यपाल आणि 2 सभागृहापासून ते विधिमंडळ बनलेलं असेल. जे की ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की अनुच्छेद 168 नुसार राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक भाग असेल. सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ओके. कथने अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भाने आणि हे जे काही पक्षांतर बंदी कायदा आहे ते आपण सविस्तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर डिस्कस केलेलं आहे. ओके. सो मुख्य परीक्षा 2017मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो. 1985च्या पक्षांतर बंदी कायद्याने काय करण्यात आलं? संपूर्ण पक्षांतर बंदी झाली काय? ब आहे किरकोळ पक्षांतरास आळा घातला गेला. क आहे ठोक पक्षांतरास मुभा मिळाली म्हणजे ठोक पद्धतीने पक्षांतर करता येतो काय? आणि सभागृहातील 1/3 पक्ष सदस्याच्या पक्षांतरास मुभा मिळाली. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे? पर्याय दिलेले आहे अ, ब, क विधाने योग्य आहेत. दुसरा पर्याय आहे ब, क, ड विधाने योग्य आहेत. तिसरा आहे अ, क, ड विधाने योग्य आहेत आणि चौथा पर्याय आहे अ आणि ब विधाने योग्य आहेत. सो कोणते विधाने या ठिकाणी योग्य आहेत? आता जर आपण पक्षांतर बंदी कायदा बघितलं तर 1985च्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार ओके 52nd अमेंडमेंट ॲक्टनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये एक नवीन परिशिष्ट जोडण्यात आले. ओके. 10वे परिशिष्ट जोडण्यात आले आणि त्या अंतर्गत एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये एखादा सदस्य पक्षांतर करत असेल सो त्याला वेगवेगळ्या अटी ठेवून त्यावर तो सदस्य अपात्र घोषित करण्याची तरतूद करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या संदर्भाने आपण सविस्तर व्हिडिओ जे बनवलेले आहे त्यामध्ये सविस्तर आपण ते डिस्कस केलेलं आहे. सो 1985 अंतर्गत 52व्या घटनादुरुस्तीनुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. आणि त्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या 4 कलमांमध्ये बदल करण्यात आले. कोणते 4 कलम आहे? 101, 102 हे जे काही कलम आहे ते संसदीय संदर्भाने म्हणजे अर्थात लोकसभेच्या किंवा जे काही जे सदस्य आहेत त्या संदर्भाने आणि राज्य विधिमंडळ संदर्भाने 190 आणि 191 या कलमांतर्गत बदल करण्यात आले. त्यामध्ये पुढे 2003 मध्ये 91व्या ओके 91st अमेंडमेंट ॲक्टनुसार 10व्या अनुसूचित काही बदल करण्यात आल्याचे दिसून येतो. ओके. कोणते बदल करण्यात आले? सो सुरुवातीला 52वी जी दुरुस्ती होती त्यामध्ये ठोक पक्षांतर म्हणजे काय तर एखाद्या पक्षाचे जे काही 1/3 सदस्य आहेत त्यांनी 1/3 सदस्याने ए पक्ष सोडून ओके ए नावाच्या पक्षामध्ये ए नावाच्या पक्षातील 1/3 सदस्य बी नावाच्या पक्षात जर स्थलांतर किंवा पक्षांतर करत असतील सो अशा पद्धतीने त्यांना ते जे काही पक्ष आहे किंवा ते जे काही सदस्य आहेत त्यांना अपात्र घोषित केला जात नव्हता. ओके. त्यांना मुभा मिळालेली होती. कारण ते 1/3 करणे म्हणजे जवळपास त्या पक्षातून फूट पडून दुसऱ्या पक्षामध्ये समाविष्ट होणे अशा पद्धतीने तरतूद होती. मात्र याचं प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा जो काही इंटेन्सिटी आहे तो वाढवण्यात आलं आणि 91व्या घटनादुरुस्ती 2003 नुसार काय करण्यात आलं तर आता ए पक्षातून 2/3 सदस्य ओके जर बी पक्षात जात असेल तरच त्यांना पात्र किंवा जे काही संसद सदस्य म्हणून ते पात्र असतील. अदरवाईज ते अपात्र ठरवलं जाईल अशा पद्धतीने तरतूद या ठिकाणी करण्यात आली याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो या ठिकाणी दिलेलं आहे की संपूर्ण पक्षांतर बंदी झाली का तर संपूर्ण पक्षांतर बंदी झाली नाही. म्हणजे त्यासाठी जे काही 1/3 आणि 2/3 सदस्यांना जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असेल तर त्यांना मुभा मिळाली. सो अ जे स्टेटमेंट आहे ते अ स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. ओके. सो अ जे स्टेटमेंट आहे ते आपण एलिमिनेट करूया. सो पर्याय क्रमांक केवळ 2 या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे. सो ब, क, ड या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके. किरकोळ पक्षांतरास आळा घातला गेला बरोबर आहे. एखादा पक्ष जे काही सदस्य आहे सो ए पक्ष सोडून बी पक्षात गेलेला असेल विदाऊट व्हीप किंवा विदाऊट कुठल्याही पद्धतीचे नोटीस वगैरे न देता तर त्याला अपात्र घोषित केला जाऊ शकतो. ओके. आणि कोण घोषित करत असतो तर जे काही त्या सभागृहाचा जो पीठासीन अधिकारी आहे लोकसभा असेल तर लोकसभेचा अध्यक्ष सभापती आणि राज्यसभा असेल तर राज्यसभेचा अध्यक्ष. ओके. त्याच पद्धतीने विधिमंडळाच्या संदर्भात विधानसभेचा सभापती आणि जे काही विधान परिषद आहे त्याचे अध्यक्ष हे घोषित करू शकतात. आता ठोक पक्षांतरास मुभा मिळाली म्हणजे सुरुवातीला 1/3 होती आता ते 91व्या घटनादुरुस्तीनुसार 2/3 करण्यात आले. सो हे देखील बरोबर आहे आणि या ठिकाणी 1/3 सदस्य पक्षाच्या 1/3 पक्ष सदस्यास पक्षांतरास मुभा मिळाली. सो सुरुवातीला हे जे काही आहे ते बरोबर आहे. ओके. सो आता जर विचारला प्रश्न तर लक्षात ठेवा
1935च्या या ठिकाणी 1985च्या दिलेलं आहे, त्यामुळे हे जे काही ड स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ओके. आणि जर 91 घटनादुरुस्तीनुसार विचारलेलं असतं तर ड स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं राहिलं असतं, कारण 2/3 अशा पद्धतीने ते तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओके. सो या ठिकाणी ब, क, ड दोन्ही पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरच्या या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न, भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ओके, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अर्थात CPIM, ओके, CPIM ची स्थापना केव्हा झाली अशा पद्धतीने दिलेलं आहे. 1956, 1986, 1946 की 1964. ओके. आता जर आपण भारतातील जे काही वेगवेगळे पक्ष स्थापन झाले त्या संदर्भात आपण बघितलं तर काय दिसून येतो, भारतीय जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यामध्ये आणि भारतीय जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्याच्यात जे काही इंडियन नॅशनल काँग्रेस आहे त्याची जी स्थापना आहे ते 28 डिसेंबर 1885, भारतीय कम्युनिस्ट पक्ष 26 डिसेंबर 1925ला या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्याचे दिसून येतो. आणि या कम्युनिस्ट पक्षातूनच फूट पडून 1964 मध्ये मार्क्सिस्ट, ओके, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झालेली आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. भारतीय जनता पक्ष 6 एप्रिल 1980ला, त्यानंतर आहे बहुजन समाज पक्ष 14 एप्रिल 1984ला झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस जे आहे ते 1 जानेवारी 1998, नॅशनल पीपल पार्टी 6 जानेवारी 2013. ओके. त्यानंतर नॅशनल काँग्रेस पार्टी जी आहे ती 10 जून 1999. ओके. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अलीकडे आपण महाराष्ट्रामध्ये जे शरद पवारांनी जे स्थापन केलेले आहे ते. आम आदमी पार्टी 26 नोव्हेंबर 2012. सो जे काही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे त्याची स्थापना कधी झालेली आहे तर 7 नोव्हेंबर 1964 मध्ये. आणि या ठिकाणी पर्याय कुठं 1964 दिलेला आहे. सो पर्याय क्रमांक 4 या पर्यायात 1964 दिलेला आहे आणि म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. जर अलीकडे जर प्रश्न विचारला की एप्रिल 2023 पर्यंत म्हणजे साधारणतः तर त्याच्यामध्ये काय दिसून येतं तर 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. ओके. अद्याप देखील म्हणजे सध्या 6 राष्ट्रीय पक्ष आपल्याला दिसून येतात. कोणकोणते राष्ट्रीय पक्ष आहेत तर ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी पार्टी, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टी जे काही 6 राष्ट्रीय पक्ष आहेत ते राष्ट्रीय पक्षांचा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके. आणि जे काही इतर पक्ष होते त्यांच्या जे काही राष्ट्रीय पक्षाचा जो दर्जा आहे तो काढून टाकण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. ज्यामध्ये अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष जे काही आहे त्याचे जो काही दर्जा आहे राष्ट्रीय पक्षाचा तो काढण्यात आलेला आहे. ओके. त्यासाठी जे काही वेगवेगळे जे काही अटी आणि तरतुदी आहेत ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहेत. ओके. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 1964. सो अशा पद्धतीने आपण आपल्या या जे काही टेलिग्राम चॅनल आहे तर टेलिग्राम चॅनलवर जे काही आपण क्विज बॅच सुरू केलेले आहे ज्याच्यात आपण रोज 10 PYQs पोस्ट करतो आणि त्या PYQsना आपण सविस्तर या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके. सो त्या संदर्भाने सविस्तर माहिती आपल्या या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही जाऊन ते त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ओके. सो आता या ठिकाणी थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. धन्यवाद. हॅव अ गुड डे.